गणपती बाप्पा. नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील नानासाहेबांचा मळा या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला जे दृश्य दिसत आहे ते गणेश उत्सवातील आहे आणि गणेश भक्त आज आपल्याला या दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहेत. खरं तर एक वेगळंपण बिदाल ग्रामस्थांनी जोपासलं आहे आणि ते वेगळंपण म्हणजे अष्टविनायकाचं दर्शन या बिदालकरांनी केलेलं आहे. खरं तर ग्रामीण भाग असल्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना, गणेश भक्तांना किंवा महिला असतील, लहान मुलं असतील किंवा या सर्वांना खरं तर अष्टविनायकाचं दर्शन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बिदालकरांनी 8 वर्षापूर्वी एक परंपरा सुरू केली आणि ती परंपरा म्हणजे आपल्या गावामध्ये जे विविध मंडळं आहेत या सर्व मंडळांनी अष्टविनायकाचं दर्शन अर्थात गणेशाची मूर्ती बसवायची आणि हा केलेला संकल्प आज पूर्णत्वाकडे जात आहे. तर आज आपण नानासाहेबांचा मळा या ठिकाणी आलेलो आहे आणि या मळ्यामध्ये जय हनुमान गणेश मंडळ आहे आणि या मंडळानं अष्टविनायकाचं दर्शन या नानासाहेबांच्या मळ्यातील गणेश भक्तांना दिलेलं आहे. खरं तर आता आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. ही संकल्पना कशी राबवली आणि काय वाटलं त्यांना या संकल्पने पाठीमागं. त्याचबरोबर जो गणपती पूर्वी बसवत होते ते कशा पद्धतीने बसवत होते, याशिवाय या गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, अशा विविध माहिती आता आपण या गणेश भक्ताकडून घेणार आहोत. पहिल्यांदा जाणून घेऊया की नानासाहेबांचा मळा हे नाव काय पडलं आणि हा इतिहास आहे नानासाहेबांचा मळा याची अधिक माहिती श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत जगदाळे अर्थात आबा आपल्याला सांगणार आहेत. आबा, नानासाहेबांचा मळा हा काय इतिहास आहे? त्याचं असं आहे की नानासाहेब या व्यक्ती अशी होती की म्हणजे गावात सगळ्यात जाहीर होती. त्यामुळं त्यांना 6 मुलं, 6 मुलाचा विस्तार हे नानासाहेबाचा मळा आहे. त्या काळात म्हणजे नानासाहेबाच्या काळात त्या माणसाचा असा बारीक माणूस होता, पण असा दरारा होता की गाव म्हणजे सगळं म्हणजे हे करून म्हणजे दबकून राहायचं. मग नंतर मग ती इकडं मळ्यात राहायला आली. मळ्यात म्हणून त्या नावानं नानासाहेबाचा मळा म्हणूनसाठी म्हणजे त्या वस्तीला नाव पडलेलं आहे. त्यामुळं इथं गणपती मंडळ तयार आहे, जे हनुमान गणपती मंडळ. त्यामुळं पोरं ही सगळी व्यवस्थित त्याचं गणपती मंडळाचं देखभाल बघते ती. संध्याकाळी बाबा आरतीला-बिरतीला सगळी वस्ती एका जागेवर येते आणि मग नंतर मग सगळे गणेश भक्त सगळे व्यवस्थित चालू आहे. मोरगावचा मयुरेश्वर हा अष्टविनायकापैकी पहिला गणपती आहे आणि या अष्टविनायकाचा पहिला नंबर लागलेला आहे जय हनुमान गणेश मंडळ नानासाहेबांचा मळा. आत्ताच आबाने आपल्याला सांगितलंय की नानासाहेबांचं मळा हे नाव का पडलं. आता आपण हे जाणून घेणार आहोत की या नानासाहेबांच्या मळ्यामध्ये पूर्वी किती वर्षापासून गणपती बसवत होता. या संदर्भात आपल्याला मानदेश भूषणशी बोलत आहेत कृष्णाजी जगदाळे अर्थात त्यांना सर्वजण चेअरमन म्हणतात. चेअरमन, किती वर्षापासून आपले या मळ्यामध्ये गणपती बसवला जातो? नमस्कार. जवळजवळ गेले 25 वर्ष झालं या मळ्यात गणपती बसवला जातो. पहिला एक छोट्या प्रमाणात लहान मुलांनी कार्यक्रम हा सुरू केला. आम्ही त्यावेळी लहान होतो, त्यावेळी आम्ही कार्यक्रम सुरू केला. तिथून पुढे ही अशीच परंपरा कायम चालत आली आणि आता ह्या गेल्या 8 वर्षात गावाची संकल्पना होती की अष्टविनायक सर्किट आपल्या बिदालमध्ये चालू केलं. तर त्या सर्किटमध्ये आता 8वा आपल्याकडे एक गणपती आहे. यावर्षी 8 वर्ष. बरं, आता एक सांगा चेअरमन की प्रश्न असा आहे की हे अष्टविनायक गणपतीचं दर्शन 8 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे, पण त्याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळी तुम्ही गणपती बसवत होता त्यावेळेला कोणकोणते धार्मिक कार्यक्रम करत होता तुम्ही? आम्ही त्यावेळी पहिल्यापासूनच लहान मुलांचे डान्स, कला, क्रीडा आणि तसेच संगीत खुर्ची वगैरे असे कार्यक्रम करतो.
असे विविध कार्यक्रम विविध तुम्ही कार्यक्रम करतो. उत्सवात करत होता. करतो. आता आपल्या सोबत आहेत अक्षय जगदाळे. अक्षय, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझी BSc मॅथ्स झालेली आहे आणि जर्नलिझमची पण डिग्री मी घेतलेली आहे. सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो आणि 3D मध्ये काम पण करतो. म्हणजे स्पर्धा परीक्षा पण देत आहात आणि नोकरी करत आहात. हा. असा दुहेरी संगम तुम्ही साधत आहात. हं. एक सांगा की आपल्या बिदालकर ग्रामस्थांनी अष्टविनायक दर्शन उत्सवामध्ये, गणेश उत्सवामध्ये अष्टविनायकाचं दर्शन मिळावं लोकांना या उद्देशानं जी मूर्ती गणेश उत्सवात आपण जी वेगवेगळ्या मूर्ती बसवत असतो, पण बिदालकरांनी ठरवलंय की अष्टविनायकाचं दर्शन सर्वांना मिळालेलं पाहिजे. तर ही संकल्पना तुम्ही राबवलेली आहे. तर ही संकल्पना कशा पद्धतीने तुम्ही राबवली? ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा गावातील विविध वस्ती आहेत. त्या वस्त्यांमध्ये आधीच त्यांचे गणपती बसवले जात होते. आणि नंतर गावामध्ये असा ठराव झाला की आपण एक मानाची मंडळं थोडक्यात 8 की त्यांना अष्टविनायक प्रत्येक त्या मंडळाकडे एक अष्टविनायकातला एक गणपती असं देऊया आपण आणि प्रत्येक वर्षी तो असा सर्किट प्रमाणे फिरवला जाईल. उदाहरणार्थ आता सध्या आपल्याकडे आहे मयुरेश्वर, त्यानंतर बल्लाळेश्वर येईल, सिद्धिविनायक येईल. या पद्धतीने असं फिरवलं जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याची अशी की प्रत्येक वस्तीवरील लोक आहेत किंवा गावातील लोक आहेत, ही लोक या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी एकत्र येतात. युनिटी तशीच राहते त्यांची. हे सगळ्यात महत्त्वाचं मला कारण वाटतं हे बसवण्याचं. बरं, ही संकल्पना तुम्हाला कशी काय वाटली? ही संकल्पना तशी चांगलीच आहे. सर्व एकत्रित येतात. सर्वांचे विचारांची देवाणघेवाण होते. त्यानंतर अजून काही संकल्पना उदयास येतात. त्यामुळे यामुळे नवीन पोरांची पण प्रगतीच आहे आणि ह्या माणसांच्या मेंटॅलिटीत किंवा एक विचारसरणीत ही जे प्रौढ लोक आहेत त्यांच्या पण 100% वाढ होते. हे बदल विचारात होत गेले. हा. अक्षय, बिदालकरांचं वेगळं पण काय आहे? बिदालकर नेहमी वेगवेगळ्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेले आहेत. आता असं संकल्पनांचे उदाहरण द्यायचं झालं तर पाणी फाउंडेशनमध्ये बिदालचा 3रा नंबर आला महाराष्ट्रात. त्यानंतर बिदालमध्ये तोरण मारण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तिथे प्रत्येक वाड्या वस्तीवरील लोक गावात एकत्र येतात आणि आता अष्टविनायक सर्किट तर आपण पाहतच आहात. हे वेगळं पण बिदालकरांनी जोपासलेलं आहे. हा, जोपासलेलं आहे आणि हे आताच नाही, खूप जुन्या काळापासून आजोबा पंजोबांपासून हे असं चालत आलेलं आहे. मगाशी तोरण मारणे हे तुम्ही एक वाक्य वापरले. ते तोरण मारणे म्हणजे नक्की काय आहे? तोरण मारण्याची स्पर्धा अशी आहे की गावात असं एक तोरण लावलं जातं वरती आणि बैलांना टोप घातले जातात. ही बेंदराची आणि नागपंचमीची अशा 2 वेळेस ही स्पर्धा घेतली जाते. अशी गावात ती तोरण मारण्याची स्पर्धा असते. चेअरमन, एक सांगा की आता हे अष्टविनायकाचं दर्शन हे पूर्ण झालेलं आहे. तर आता भविष्यात तुम्ही कशा पद्धतीनं पुढल्या वर्षी गणपतीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करणार आहात? आता पहिल्यापासून जी चालत आलंय तसंच आम्ही गणपती बसवणारच. फक्त गावाच्या संकल्पनेतून जे येईल तो गणपती आम्ही बसवणार इथून पुढे. म्हणजे अजून त्याबद्दल काय? त्याबद्दल अजून आमची चर्चा चालू आहे. आता 8 वर्षाचं अष्टविनायक चक्र पूर्ण झालेलं आहे. तर इथून पुढे काय समितीचा निर्णय असेल त्या पद्धतीनं आम्ही इथून पुढे वाटचाल करणार आहे. म्हणजे सर्वानुमते भविष्यात वाटचाल तुम्ही करणार. अक्षय, अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. जे बिदालकरांनी ही संकल्पना अष्टविनायक गणपतीची राबवलेली आहे आणि बिदालकरांनी खरोखरच ती मनापासून राबवली आणि त्यांना यश आलेलं आहे. तर यश आलेलं आहे, पण तुम्हाला काय वाटते या संकल्पनेचं? त्याच्यातून तुम्हाला नक्की काय मिळालं? या संकल्पनेतून असं मिळालं की गावातली जी तरुण मुलं आहेत त्या मुलांना एकत्र येण्याचे म्हणजे हे माध्यम झालं थोडक्यात एकत्र येण्याचं. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की एक गाव एक गणपती अशी महाराष्ट्र शासनाने योजना राबवली होती, पण ती तेवढी यशस्वी झाली असं वाटत नाही. तर आता बिदालने जशी अष्टविनायक गणपती योजना राबवली तशी जी मोठी जास्त लोकसंख्येने जी गावं आहेत त्या गावांमध्ये जास्त मंडळ असतील ती थोडी मर्ज करून शेजारी मंडळ असलेलं ते मर्ज करून ते शेजारी मंडळ झाले याचा अर्थ आहे की काहीतरी वाद आहेत म्हणून झाले. ते एकत्र करून जर तिथे एक गणपती दिला तर त्यांचे वाद कमी होतील. अशी मोठ्या मोठ्या गावांमध्ये अष्टविनायक योजना जर सरकारने राबवली तर अजून तंटामुक्त गाव हे जे त्यांचे हे होते ते अजून कमी होईल ते जर राबवली तर. नमस्कार, मी कौशल्या सत्यवान जगदाळे. मी मुंबईला आहे नोकरीला, पण मी इथे नानासाहेबांच्या मळ्यात राहते बिदारमध्ये. मी आज दर्शनाला आले आहे गणपतीच्या. गेले 8 वर्ष
अष्टविनायकाचं दर्शन पूर्ण गावामध्ये केलं जातं, म्हणजे तशी सजावट केली जाते. आपल्या ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना एवढ्या लांब जायला दर्शन घ्यायला मिळत नाही. ही संकल्पना खूप चांगली आहे, कौतुकास्पद आहे. इथल्या इथेच आपल्याला दर्शन मिळतं आणि मुलं सगळी खूप एकत्र येऊन हे काम करतात, त्याचा मला आनंद वाटतो. अष्टविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर रुपाली जगदाळे यांना काय वाटलं ते आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. काय वाटलं तुम्हाला? खूप छान. संगीता दत्तात्रय जगदाळे. ते 8 वर्ष झाले अष्टविनायक गणपती मूर्ती बसवली जाते. सगळ्या मुलांनी, लहान मोठ्या मुलांनी सुद्धा यांना सगळ्यांनी मिळून ह्यांना ह्या गणपतीला उत्साहाने सगळ्यांनी केलेला आहे. आनंद झालेला आहे. कार्यक्रम सगळी इथं लहान मुलं ही सगळी कार्यक्रम घेते ती, डान्स ही करते ती, गाणी म्हणते ती, बायका खेळते त्या, गाणी ही सगळं म्हणते त्या, काय खुर्च्या ही खेळते त्या, सगळं व्यवस्थित. प्रसाद ही रोजची रोज असतो. परत गणपतीच्या इथं जेवण ही सगळ्यांना असतं केलेलं बनवलेलं. चेअरमन, एक सांगा की ही मूर्ती जी आपल्याला दिसत आहे, ह्या दृश्यामध्ये जी मूर्ती आहे ती कशापासून बनवलेली आहे? म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस हिचाही वापर करतात आणि मातीचा. ही मूर्ती पूर्णपणे मातीपासून बनवलेली आहे. आपल्या बिदाल गावचे नितीन कुंभार म्हणून आहेत, त्यांनी ही मूर्ती बनवली. त्याच्या अगोदर त्यांचे वडील हयात होते, त्यावेळी ते वडील बनवत होते. म्हणजे पूर्ण हातानं बनवलेली? पूर्ण हातानं बनवलेली आहे. अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर या गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि नानासाहेबांचा मळा येथील जय हनुमान गणेश मंडळाला हा मान पहिला मिळालेला आहे. खरं तर हा पहिला आता मिळालेला आहे, पण 8 वर्षापूर्वी त्यांना शेवटचा क्रमांकाचा गणपती मिळालेला होता. 8 वर्ष या नानासाहेबांच्या मळ्यातील गणेश भक्तांनी खूप चांगल्या पद्धतीने ही बिदालकरांच्या मनातील संकल्पना राबवली आणि एक उत्साहानं या अष्टविनायक दर्शनामध्ये सहभागी झाले. विविध कार्यक्रम लहान मुलांच्यासाठी असतील किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम असेल, असे विविध कार्यक्रम त्यांनी तितक्याच ताकदीने राबवलेले आहेत. खरं तर अष्टविनायकाचं हे चक्र आता पूर्ण होत आहे, पण भविष्यात कशा पद्धतीने गणपतीचं बसवायचं ही संकल्पना ते सर्वांच्या सहमतानं ते राबवणार आहेत. आपल्या मानदेश भूषणशी बोलताना नानासाहेबांचा मळा हा इतिहास सांगितला आणि कशा पद्धतीने अष्टविनायकाचं दर्शन घडवलं या नानासाहेबांच्या मळ्यातील गणेश भक्तांना हे सांगितलेलं आहे. या सर्वांना मानदेश भूषण तर्फे धन्यवाद आणि गणेशोत्सवासाठी सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा.